वरळी डोम मधली दृश्य अत्यंत उत्साहपूर्ण दिसतात। अनेक मराठी कलाकार आलेले आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत। काल सांगितलं होतं की गॅलरी नंतर ओपन केल्या जातील जर खूप मोठ्या प्रकारे जर मोठी संख्या जर कार्यकर्त्यांची आली तर त्यामुळे आता गॅलरीज मध्ये सुद्धा कार्यकर्ते बसलेले आहेत। बाहेर सुद्धा मोठमोठे एलईडी स्क्रीन लावून त्या ठिकाणी प्रक्षेपण थेट केले जाणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा बैठकीची व्यवस्था केलेली आहे आणि आता जी माहिती आमच्यापर्यंत येते त्यानुसार मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम सुद्धा होत असल्याचं कळतंय। मराठी बंद करा, मराठी बोला, हिंदी बोला, मराठी जे बाहेरून येतात त्यांना सांगायचं मराठी भाषा बोला। तुम्ही मराठी भाषा नक्कीच हे रिएक्शन होते अनेक वेगळा एक जोश इथे पाहायला मिळतोय। घोषणाबाजी सुरू आहे, महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आहे। असेच चित्र प्रत्येक नाक्यावरती पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये ठाकरेमय वातावरण झालेलं आहे आणि खरं तर एकंदरीतच प्रत्येकाचंच मनात आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। आता काही वेळातच ह्या सर्व संदर्भातली जी गणितं आहेत, या संदर्भात जे विचार आहेत की ज्या संदर्भात जी आपली कुतूहल लागलेलं आहे की नक्की काय होणार हे स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कपिल राव, झी मीडिया, मुंबई। आपण बघितलं की अनुपमा मराठीचा अभिमान असलेले सगळे मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत। आता आपण बघितलं वरळी डोम मधली काही दृश्य मगाशी बघितली, कलाकार जमलेले आहेत, पदाधिकारी जमलेले आहेत, नेते जमलेले आहेत, कार्यकर्ते येत आहेत। आता उत्सुकता आहे ठाकरे बंधू वरळी डोम मध्ये कधी येणार याची। खरंय आणि संदीप ही दृश्य जी आपण दाखवतोय आता टीव्ही स्क्रीनवर निळ्या टी शर्ट मधली जय गोविंद पथक जे आहे, जय जवान गोविंद पथक त्याची दृश्य आहेत। खरं तर मराठी संस्कृतीचा मानबिंदू असलेला दहीहंडीच्या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आणि दोन महत्वाची दृश्य सध्या झी 24 तासच्या स्क्रीनवर हातमिळवणी सुरू आहे। संदीप देशपांडे आणि मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांची आणि निश्चितच एक वेगळं दृश्य या निमित्तानं पाहायला मिळते। खरं तर दोघांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळालेले आहेत, मात्र आता हातमिळवणी होताना आपण पाहतोय। सर्वांचं लक्ष ह्या विजय मेळाव्याकडे लागलेलं आहे आणि विजय मेळाव्यामध्ये एक वेगळेच लोक सामील झालेले आहेत। त्यांना आपण नेहमी गोविंदा मध्ये बघतो आणि 9 थर लावताना बघतो, वेगवेगळे रेकॉर्ड्स करताना बघतो। असेच हे जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक इथे आलेलं आहे आणि यांना बघून आश्चर्य वाटतं की ह्या मेळाव्यात हे काय करतायत। हा एक प्रश्न सर्वांनाच पडतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्यावर ते बोलणारच आहेत, परंतु जय जवान जे आहेत ते स्पेशल सर्व टीम घेऊन इथे पोहोचलेले आहेत। ह्या पूर्ण मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत। नक्की त्यांची काय भूमिका असणार आहे? हो, आम्ही इथे नक्कीच 7 थर लावणार आहोत आणि इथे एक आनंदाचं वातावरण आहे आमच्या सर्व मराठी बांधवांमध्ये आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। 14-15 साली जेव्हा दहीहंडी कायद्याच्या कचाट्यात अडकलेली तेव्हा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे, सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब आमच्या पाठीशी उभे होते आणि आम्हाला पूर्णपणे म्हणजे एक बोलायचं झालं तर मराठी मनांसाठी, मराठी सणांसाठी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांनी हे आपली जी मराठी संस्कृती आहे ती कायम टिकवून ठेवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व आमचे बाळगोपाळ इथे थर लावण्यासाठी उपस्थित झालेलो। म्हणजे त्या दोन्ही भावांना सलामी आहे, मराठीला सलामी काय? हो, नक्कीच मराठीला पण आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे दोघांनाही सलामी देणार आहोत। जय जवान पथक इथे दाखल झालेलं आहे आणि हे 7 थर लावून सलामी देणार आहेत। मराठीला सलामी असणार आहे, 2 भावांना सलामी असणार आहेत आणि दोन्ही भाव एकत्र यावं मराठी माणसांसाठी अशी ही इच्छा इथल्या मंडळाने व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कपिल राव, झी मीडिया, मुंबई।